कुठे आहे तो कंपाऊंडर? आत्ताच्या आत्ता दागिने दे. तुझ्या मड्यावर घालायला काय कमी पडलं वय? ते लोकांचं बी घ्यायला लागलाय. मला माझं दागिनं पाहिजे डॉक्टर, नाहीतर मी समध्या गावाला बोंबलून सांगेन मला काय झालंच नव्हतं म्हणून. ह्यो डॉक्टर खोटारडा आहे. देव माणूस काय नाही ह्यो. तुम्हाला पैसे पाहिजेत ना, तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. हे घ्या. आणखी हवे असेल तर सांगा, तेही देतो. तुम्ही मला माझ्या आईसारखे आहात. मी तुम्हाला दुखावणार नाही. हे घ्या. हाव डॉक्टर, काय करताय तुम्ही? हे आय कशाला घेतलं का डॉक्टरांकडनं पैसे? परत दे म्हटलं का नाही? परत दे. नाही, हे माझं पैसे आहेत, मी नाही देणार. दे म्हटलं का नाही? सोड म्हटलं का नाही? डॉक्टर हे घ्या पैसे, घ्या म्हणजे घ्याच. नाही बजाब, नकोत मला पैसे. राहू दे तुझ्या आईकडे. मला कुणाचंही मन नाही दुखवायचं. बजा, अरे दागिने तू घाण ठेवलेत आणि हे मला बोलतायत. या गावात लोकांची सेवा करायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी आलोय, शिव्या खायला नाही. राहू दे ते पैसे. नाही 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 नाही, ते काही बी नाही डॉक्टर. तुम्ही हे पैसे घ्या म्हणजे घ्याच. घ्या म्हटलं का नाही तुम्हाला? आहे तुला बोललो होतो का नाही मी? दागिने आत्ता घेऊन चाललोय, पण वर्षभरात परत आणीन म्हणजे आणीन. कशाला आलीस का इकडे? अरे मी नाही आली, ही सरीच घेऊन आली मला. तरी मी म्हणत होती तिला राहू द्या म्हणून, पजा बगल समज जी काय असेल ते, पण ऐकलंच नाही तिनं. अगं तुझ्या जिबीला का हाडबीड आहे का नाही? सगळं मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू माझ्यावर उलटतीस वय ग? आयो, तू आत्ताच्या आत्ता इथनं जर गेली नाहीस तर तुला कधीच दागिना घेऊन देणार नाही मी, आधीच सांगून ठेवतोय. नाही चालली मी, हे बघ जातेच. सरी चल बाई चल. डॉक्टर, माझी आई तुम्हाला काय वाईट वांगळा बोलली असेल का नाही? मी माफी मागतो, पण तुम्ही मनाला नका लावून घेऊ. बजा, अरे काय करतोस तू? हे आई आहेत त्या, त्यांचं बोलणं का मनाला लावून घेईन मी? बजा, अरे मी अनाथ म्हणून जरी वाढलो असेल तरी आईचं प्रेम काय असतं हे माहितीये मला. मला जरी आईचं प्रेम नाही मिळालं तरी कोणाची आई ओरडली तरी त्यातही प्रेमच दिसतं रे मला. तुमच्यासारखा माणूस उभ्या आयुष्यात बघितला नाही. तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहे. बजा, हे पैसे घे म्हणजे आईंना बरं वाटेल. नाही डॉक्टर, हे काय बोलताय? हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. अहो मला काय याड लागलं हे पैसे तुमच्याकडनं घ्यायला? तुमच्याकडनं जर पैसे घेतलं का नाही तर पाप लागेल मला. माझ्या मेलेल्या आईला जिद्द केलंय डॉक्टर तुम्ही. तुम्हाला जर काय पैसे अजून लागलं का नाही मला सांगा, आणून देतोय का बुकीतच. येऊ का? या म्हातारीची चिप जरा जास्तच चालायला लागली. हिचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. आई गोळ्या घे. अगं आई गोळ्या घे, नाही तर त्रास वाढेल. डॉक्टर तुला बरं करण्यासाठी इतकी धडपड करतात आणि तू असं वागतेस. आई गोळ्या घे, तुला माझी शपथ आहे. हॅलो डॉक्टर. सॉरी, एवढा लेट नाईट फोन केला. हा बोला ना, काही सिरियस आहे का? अपर्णा, आईचे ब्लड रिपोर्ट आलेत, त्याविषयीच बोलायचं होतं. काय आलेत डॉक्टर? तुला कसं सांगू आणि काय सांगू खरंच कळत नाहीये. काय झालं डॉक्टर? अपर्णा, तू एक काम कर, अर्जंट क्लिनिक मध्ये ये, समोरासमोर बोलूया. एक मिनिट हा. आई, अगं डॉक्टरांनी अर्जंट क्लिनिक मध्ये बोलवलंय.
मी पटकन जाऊन येऊ? आई, जा, पण लवकर ये. हो डॉक्टर, मी येते. आई, मी आल्याचा पटकन जाऊ. काय म्हणाली होती अपर्णाची आई? रात्री अपरात्री माझ्या मुलीला घरी सोडायला येऊ नका. गावातले लोक काय म्हणतील? नाही येत सोडायला, पण तिला तर क्लिनिक मध्ये बोलवू शकतो ना. डॉक्टर, मेरे काम के पैसे? कुठल्या कामाचे पैसे? आता काका गेल्याची माहिती सांगितली ना तुम्हाला, त्याचं पैसे. तो तर स्वतःहून गेलाय ना, त्यात तू काय केलंस? ते स्वतःहून नाही गेले, अपर्णा ताईनं हाकलून दिलंय त्यांना. डिंपल, अशा गोष्टी घडल्या की मला माझ्या नशिबाचं जास्तच कौतुक वाटायला लागतं. तुझंही नशीब आता उघडणार आहे डिंपल. म्हणून तर म्हणत्या माझे पैसे द्या. डिंपल, तुला मी याआधीही सांगितलंय, असे थोडे थोडे पैसे नको मागत जाऊ. तुला एकदम मोठी रक्कम दे. डॉक्टर, त्या अपर्णा ताईच्या आईचा रिपोर्ट आला का? तुला काय करायचंय, तू जा ना. डॉक्टर, एवढी रात्र झाल्या तरी मी अजून दवाखाना बंद नाही केला. नाही. का? कुणी येणार आहे का? तुला काय करायचंय, तू जा ना. बरं झालं काका स्वतःहून गेला, नाहीतर मीच संपवलं असतं त्याला. डॉक्टर, काय झालं? काय आलेत रिपोर्ट? अपर्णा, तू बस शांत हो. डॉक्टर, रिपोर्ट काय आलेत सांगा. सांगतो, पण आधी मला प्रॉमिस कर, रिपोर्ट ऐकल्यानंतर तू हिम्मत हरणार नाहीस, धीर सोडणार नाहीस. असं काय झालं आईला डॉक्टर? त्यांचा एक फुफ्फुस निकामी झालाय आणि दुसरंही निकामी होण्याच्या मार्गावर आहे. काय? नाही डॉक्टर, सांगा नाही, खोट आहे, हे खोट आहे. हे सगळं खोटं असतं तर त्याचा जास्त आनंद मलाच झाला असता. काय नाही झालं माझ्या आईला. तुम्ही सांगितलं होतं ना काही नाही होऊ देणार म्हणून. अपर्णा, मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन. आहे बघ, तुझी आई आता काही दिवसांची सोबती आहे, त्यामुळे त्यांची काळजी घे आणि तुझीही. तुला हे सगळं स्वीकारावं लागेल. कदाचित काही दिवसानंतर तुझी आई तुझ्या सोबत नसेल. डॉक्टर, आई नाम्या फावड्या बाईक उडाली भूड. चिम्या, तुझ्या तर म्हातारे. मेली ग, मेली मेली, हाड मोडली माझी. कोण रे तो मोडता? त्याचं काय डोळं फुटलं का काय? ए म्हातारे, अगं हो, अगं अशी ओरडते जसं काय ट्रक धडकलाय. कोण नाम्या? अरे तुझा मुडदा बशिवला, तुला गाडला नेऊन डाबऱ्यात. तुझी बायको पळून गेली म्हणून माझ्यावर राग काढतोस होय रे? ए म्हातारे, अगं तूच चालली होती अशी वाकडी तिकडी, आणि तुला कोण सांगतं का असं रस्त्यावर फिरायला? तर तुझ्या बापाचा नाही का रस्ता? येळणा वखत गडव चाललंय फुकट. तुझ्या तिरडीचा मोडला बांबू, तुझी ढासाळली किरडी, तुझी झाली तरकट, तुझ्या पालखीचा काढला धूर, तुझ्या किरडी ढासाळली, तुला भरली तिडी.
अगं हो म्हातारे हो, वाईस जरा हळू बोललो का बघतेत. मी काय तुझ्याशी फिरमानं बोलते वय रे हळू बोलायला. माझी कंबर गेली, मी आता जगत नसती. काय झालं स्वराज्य? आता तुझं काय डोळं फुटलं वय का दिसना वय तुला? त्या नाम्याने माझ्या अंगावर सायकल घातली, मी पडली. अगं आय 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 ग, मुडद्याने पाडलं मला, गुडघा फुटला माझा, माझ्या हाड लागली चमकायला. माझ्या सगळ्या अंगाचा खुळखुळा झालाय. माझ्यासारख्या बिचाऱ्या म्हातारीचा जीव घेतला असतं हे न, तुम्ही नुसतं बघत बसा. काय बी बोलते ही म्हातारी. एवढं मी काय नाही केलं. ऐका तर मी काय केलं नाही हो. अहो, ऐका, जो मला वाचवेल त्याची उधारी माफ. जो मोडून गेलं त्याचं नदीला, सगळं अंग दुखतंय माझं. अजय उठ. सरक, मी म्हणले का मदत करायला ये मला? तुला कुणी सांगितलंय पुढे पुढे करायला? येऊ नका तर कंच्या गाडीत बसू. आई गुडघा गेला माझा पार. एवढं नुकसान केलंय बघा म्हाताऱ्यांनी, समजून नोंदवूनच ठेवतो. रिपोर्ट ऐकल्यानंतर तू हिंमत हरणार नाहीस, धीर सोडणार नाहीस. असं काय झालं आईला डॉक्टर? त्यांचं एक फुफ्फुस निकामी झालंय आणि दुसरंही निकामी होण्याच्या मार्गावर आहे. अपर्णा, कुठे चाललीयस का? हो, ते जरा डॉक्टरांकडे जाऊन येते. कशाला? आत्ता काय काम आहे? अगं, ते तुझ्या औषधांबद्दल विचारायचं होतं. काय झालं औषधांचं? आणि डॉक्टरांनी असं अचानक का बोलवून घेतलं होतं तुला? अगं असंच, मी आले जाऊन. अपर्णा थांब. तू माझ्यापासून काहीतरी लपवतीयस. नाही आई, मी आतापर्यंत तुझ्यापासून काही लपवलंय का? मग तू डॉक्टरांकडे एवढ्या गडबडीत का चाललीयस? माझे रिपोर्ट आलेत का? अगं नाही, तेच आलेत का बघायला जात होते. तसं ट्रीटमेंट सुरू करायला ना. आई तू घाबरू नकोस, मी तुला काही नाही होऊन देणार आहे. मी तुझा आजार बरा करणार म्हणजे करणारच. मी आलेच. अगं आयो 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 अगं आयो आयो हळू आयो बसा वर बसा. आयो 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 काय काय झालं? काय आयो बस बस. काय झालं? अगं त्या नाम्यानं सायकल माझ्या उरावर घातली. काय लागलं तर नाही ना तुम्हाला? नाही, मज्जा वाटती म्हणून वाटते. अगं पाय मुरगाळाय माझा, पार कामात न गेला ग गेला. गाय आत्या थांबा, चोळून देते. आजे तू एवढं वरडतीस, मला नाही वाटत तू जगशील म्हणून. अरे तुझ्या जिभेवर हागलं काळ कुत्र तुझ्या. वय चांगलं बोल की. शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला आग लागली. आई ग अगं वाईस हळूच, तू काय कणिक मळतीस वय. वाईस जरा दमानं. कुणी सांगितलं नसतं उचपाता कराया? कशाला जायचं बाहेर? आज नामा भाऊजींनी सायकल उडवलं म्हणून ठीक आहे, उद्या एखाद्यानं गाडी अंगावर घातली म्हणजे
केवढ्याला पडल ती? आत्या लईच मुरगाळायला दिसतोय पाय. थांबा, डॉक्टरांकडनं औषधच घेऊन येते मी. राहू दे, आयुष्यभर मी एका पायावर चालीन, पण मला नको त्या कंपाऊंडरचं औषध. आत्या त्याशिवाय पाय कसं बरा होणार? नाही झाला तरी चालेल, पण त्या कंपाऊंडरच्या मड्यावर 1 रुपया बी घालणार नाही मी. आजे मला मुरगाळा काढायला. मी काढू का मुरगाळा? मी एकदा बघितलं होतं मुरगाळा कसा काढतात ती. 1 मिनिटात पाय बरा करतो बघ. काढू का? हा काढ काढ. सोन्या, किती रे काळजी आहे तुला माझी. आजे कुठे दुखतंय का जास्त? हित हित गुडघ्यावर. गुडघ्यापाशी ना? थांब थांब थांब. हा बरं वाटतंय र टोन्या. तुझ्या हातात किती रे जादू आहे. लय बरं वाटतंय. अरे मुर्द्या, मुरगाळा काढलास का पाय मोडलास माझा? काय तर चुकलं वाटतं. मला नाही जमत मुरगाळा काढायला. काय मुर्द्या, तुला जमत नव्हतं तर कशाला माझ्या पायाला हात लावलास र? माझा पाय गेला, आता नाही जगत मी. अगं आई ग, चला आई ग, आज चला तुम्हाला लेपच लावून देते. अगं आई ग, 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 आई ग, अगं आई ग. होईल होईल बरं. अगं आई ग, अगं आई ग, चल अगं आई ग, सावकाश सावकाश. आई ग. डॉक्टर अपर्णा ये बस. डॉक्टर माझी झोपच उडालीये. काहीच सुचत नाहीये. आईकडे तर बघवत पण नाहीये. डॉक्टर प्लीज प्लीज काहीतरी करा डॉक्टर. मला आईला नाही गमवायचंय. तू रिपोर्ट्स बद्दल आईला काय बोलली नाही ना? नाहीतर खचल्या असतात त्या. नाही, मी तिला नाही खचून देणार. मी तिला पुण्याला एका मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. काही झालं तरी मी तिला बरं करणार आहे. अपर्णा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? हे बघ, दिवस रात्र मी त्यांना बरं कसं करता येईल हाच विचार करतोय. तसं नाही डॉक्टर, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण आईसाठी. त्याचसाठी मुंबईतल्या फार मोठ्या डॉक्टर मित्राशी माझं बोलणं झालंय. या केस संदर्भात काय करता येईल. थांब, मीच त्यांना फोन करतो. हॅलो, डॉक्टर अजित कुमार देव बोलतोय. हो, आपलं बोलणं झालं होतं ते लंग्स डॅमेज वाल्या केस बद्दल. हो खरंच, तुम्ही पैशांची अजिबात चिंता करू नका. हो, मी बोलतो तुमच्याशी. ओके बाय. काय झालं डॉक्टर? तुझी आई बरी होऊ शकते, त्यासाठी 10 लाख रुपये लागतील. काय झालं अपर्णा? डॉक्टर एवढे पैसे माझ्याकडे नाहीये. तेवढे पैसे आणि मी जमवू नाही शकत. काहीच कळत नाहीये, काय करू. मी आहे ना. आपल्याला काही झालं तरी आईना बरं करायचंय ना. मग पैशांचा विचार का करतेस? तू साधारण किती रुपये जमा करू शकतेस? साधारण 5 लाखांपर्यंत. 5? ठीक आहे, वरचे मी टाकेन. डॉक्टर, खरंच डॉक्टर? मी एकदा शब्द दिला की मोडत नाही. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमचे आभार कसे म्हणावे हेच कळत नाहीये. तुम्ही खरंच देव माणूस आहात.